सर्वांना कशा सर्वजण मजेतच असतात हो की नाही. भंगार व्यक्तीचा विचार हा भंगारच असतो. आयुष्यामध्ये असे कितीतरी भंगार विचाराची लोक आहेत की त्यांचा विचार हा भंगारच असतो. अंगावर चांगले कपडे घालतील आणि दिखावा करतील, म्हणजे कसे, मी फार स्टँडर्ड आणि मी फार असे, मी ते मी आम्ही असो, आम्ही तसं. परंतु त्यांचं माइंड जे असतं ना, ते फार भंगार असतं. म्हणून अशा भंगार लोकांना ना भंगारातच राहू द्या. ते भंगाराच्या लायकीचेच आहेत. सोनं पारखण्यासाठी एक मोठा हेच लागतो, म्हणजे सोनं विकणार ज्याची पारख आहे ना, तसा तो सोनं जाणणारा की हा बाबा हे सोनारच लागतो. ज्याला सोन्याची माहिती आहे, तो कचऱ्यात जरी सोनं पडलं तरी तो म्हणतो की हे सोनं आहे. परंतु भंगार लोकांना काय हो माहिती सोन्याची किंमत. आपण त्यांच्याशी कितीही चांगलं राहिलो, परंतु त्यांना सोन्याचा आणि भंगाराचा काय भाव माहिती. ते भंगार विकणारे, त्यांना भंगारच माहिती, त्यांना भंगारच लोक चालणार. चांगली सोन्यासारखी लोक नको आहेत, हो की नाही. आणि आयुष्यात अशी लोक भरपूर आहेत की ज्यांना भंगार गोळा करायची सवय असते, भंगार माणसं गोळा करायची सवय असते. चांगली हिऱ्यासारखी माणसं त्यांना नको असतात. एवढं मात्र खरं आहे, कारण त्यांचे विचार भंगार असतात आणि ते भंगारातच राहणार. ते काही कधी सोन्यासारखे चमकणार नाही, कारण त्यांची नीतिमत्ता भंगार आहे. म्हणून ते तसे वागतात. त्यांचे विचार भंगार आहेत, त्यांच्या मनात घाण विचार आहेत, ते भंगार आहेत. आणि अशा भंगार लोकांना कधीच आयुष्यामध्ये आपण गोळा करायचं नाही, कारण भंगारवाल्याला आपण लांब उभा करतो आणि आपण सोनं घेताना सोनाराच्या दुकानात जातो आणि तिथे बसून आपण व्यवहार करतो, हो की नाही. म्हणून भंगार माणसाला आपल्या आयुष्यातून काढून टाकायचं, एवढं मात्र खरे. त्याची जागा तिथेच आहे, भंगारात.